तर मित्रांनो, आपण गेलेलो छत्रपती संभाजी महाराज नगरला. व्हिडिओचा स्टार्टिंग पार्ट अवेलेबल नाही आहे, सो आपण तिथे श्रीकृष्णेश्वर ज्योतिर्लिंग व एलोरा केव्सचं सुंदर असा व्लॉग बनवला आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, फायनली आम्ही इथे आलेलो आहोत, छत्रपती संभाजी महाराज नगर. रात्रीचे वाजलेले आहेत 2. तर गाडीचा टाईम होता 1:45, तर 10 मिनटं थोडा उशीर, बट तो तर प्रत्येक ट्रेनला होतो. तर आम्ही फायनली इथे आलेलो आहोत. तर आपला मित्र तेजस पण आलेला आहे, त्याचं पण यूट्यूबवर चॅनल आहे, तर त्याच्या पण चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपला भाऊ हल्लीच कुठे गेलेला? बनारस, अयोध्या आणि मथुरा तिन्ही जागी आम्ही एक्सप्लोर केल्या आहेत. आणि आमचं चॅनलसुद्धा आहे कॅप्चर स्टोरीज विथ तेजसमध्ये, सो नक्की तुम्ही व्हिजिट करा, लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. हां, तर त्याचे पण ब्लॉग्स तुम्ही जरूर बघा. आणि आम्ही ट्रेनमधलं फुटेज काढलं नाही कारण की थोडं रश झालं मध्ये, सो रिक्षा बोललेलो आहे, म्हणजे जे आम्ही हॉटेल बुक केलं आहे स्टेसाठी, तिथूनच आम्ही रिक्षा पण सांगितलेली आहे. तर तो आता येतो आहे, त्याला 10-20 मिनटं लागतील. इथून किती किलोमीटर आहे मंदिर? 30 किलोमीटर अंतरावर ते मंदिर आहे आणि त्याच्या जवळपासच आमचं हॉटेल स्टे आहे. तर मित्रांनो, आपण फायनली छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आलेलो आहे, पण इथे चेंजेस नाही केलेत. म्हणजे रेल्वे स्टेशनचे जे नाव आहे ते औरंगाबादच आहे, पण आपण कन्सिडर करणार आहोत छत्रपती संभाजी महाराज नगर. काय बोलता? सो आमचा रिक्षावाला अजून आला नाही, तो येतो आहे, आम्ही जरा वेटिंग करतो. आणि प्रत्येक स्टेशनमध्ये असतं ना, ओ किधर जाओगे हे आमच्या पाठी लागलेलेच आहे तिथे. तर हा असा आजूबाजूचा परिसर आहे. खूप थंडी आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही हॉटेलवर पोचलेलो आहे आणि ह्या हॉटेलचं नाव आहे जय भोले गेस्ट हाऊस. त्याचे रूम डिटेल आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच. म्हणजे आमचा व्ह्यू टॅरेस जे आहे हॉटेलचं, तिथे मला एक रूम दिलेलं आहे. आणि हे ते मंदिर आहे श्रीकृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत मंदिराकडे जाण्यासाठी. आता सकाळचे वाजले आहेत 4:45 आणि 5 वाजता आरती सुरू होते. तो आम्ही पहाटेची आरती अटेंड करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पण कधी आलात तर आम्ही आता 5 वाजता म्हणजे अराऊंड 4:45ला आम्ही इथे आलो. तर आता तर गर्दी कमी आहे, नंतर मे बी गर्दी होईल. तर हा जो टायमिंग आहे तो एकदम प्रसन्न वाटणार आणि तुम्हालाही गर्दी कमी भेटेल. तुम्ही जर कधी आलात तर ह्या टायमिंगमध्ये येण्याचा प्रयत्न करा, दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेरच बसलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझे. याच्यानंतर आम्ही शिवकुंड आणि विश्वकर्मा मंदिर येथे जाणार आहोत. तर स्टे ट्यून, तुम्ही बघत राहा, पूर्ण ब्लॉग बघा. तर मित्रांनो, आपलं दर्शन तर झालेलं आहे. का आम्ही आता निघालेलो आहोत
शिवकुंडापाशी. तर शिवकुंड मंदिरापासून अराऊंड 1.5 किलोमीटरवर आहे. आणि सकाळी सूर्योदय आपण बघू शकता माझ्या मागे. हळूहळू सूर्योदय होत आहे आणि आता आम्ही चालत जातो तिथून. आणि तिथूनच जवळ आहे विश्वकर्मा मंदिर. तर तुम्ही बघू शकता. शिवकुंड बघून झाल्यावर आता आम्ही आलेलो आहोत विश्वकर्मा मंदिर बघायला. तर थोडंच अंतरावर ते आहे तिथून. आता आपण आलेलो आहोत मुख्यद्वारापाशी विश्वकर्मा टेम्पलच्या. आणि माझ्या मागे बघू शकता एक भव्य अशी लिंग आहे महादेवाची. तुला आहे विश्वकर्मा टेम्पल. माझ्या साईडला बघू शकता तुम्ही. विश्वकर्मा मंदिर आणि त्याच्या थेट बाजूला आहे हे असं शिवलिंग आकाराचं एक महादेवाचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यात प्रतिमा ठेवलेल्या आहेत. आणि मध्ये जे आहे ते एक सोमनाथ मंदिर आहे. आणि त्याचा जो म्हणजे जिथून आपण महादेवाला पाणी वाहतो त्या पाण्या वाहतून म्हणजे एका ठिकाणाहून पाणी वाहिल्यावर त्या 12 ज्योतिर्लिंगाला ते पोचतं अशी ती एक हे आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच. मित्रांनो, ग्रीष्णेश्वर मंदिर, शिवकुंड व विश्वकर्मा मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही थोडा घेतला ब्रेक व संध्याकाळी निघालो एलोरा केव्ज म्हणजेच वेरूळची लेणी पाहायला. त्याचा भाग मी दुसरा बनवला आहे, तर तोही लवकरच अपलोड करीन. त्यासाठी तुम्ही करा चॅनलला जरूर सबस्क्राईब व बेल आयकॉनवर क्लिक